इंधनाच्या सतत होणाऱ्या दरवाढीच्या विरोधामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत. राज्यभरामध्ये लोक संतापलेली आहेत. आपल्या आपल्या पद्धतीनं ते आपला राग व्यक्त करतायत. प्रातिनिधिक यातली काही दृश्य आम्ही आपल्या समोर आणत आहोत. ठाणे, पनवेल, शिर्डी इथे झालेली आंदोलनं आपण वरच्या भागात पाहताय. संभाजीनगर, अहिल्यानगर आणि त्याचबरोबर हिंगोली इथे असलेली परिस्थिती आपल्या समोर दृश्यांमध्ये खालच्या भागात दिसते आहे. ठाण्यामध्ये पवार गटाचं आंदोलन आहे. मनसेचं आंदोलन पनवेलमध्ये आहे. शिर्डीमध्ये साई भक्तांना वाढलेल्या इंधन दराचा फटका बसतोय. संभाजीनगरात नागरिक संतप्त आहेत. अहिल्यानगरामध्ये धोरणावर उघड नाराजी व्यक्त होतीये, तर हिंगोलीमध्ये ट्रॅक्टरची लांबच लांब रांग पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्याकडून लावण्यात आलेली आहे. या निमित्तानं कसा संताप व्यक्त होतोय ते आपण आता पाहणार आहोत. पेट्रोलचे दर हे वाढतातच आहेत, त्यात काय नवल नाही आहे. पण आम्हाला असं वाटतं की आता जी युद्धजन्य परिस्थिती आणि या सगळ्यामध्ये जे मोदीजींनी वगैरे आव्हान केलेलं आहे, त्यामुळे पेट्रोलचे भाव हे अधिकाधिक वाढणार आहे. या नागरिकांनी म्हणजे त्यांनी तो ठरवून घेतलेलंच आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की येणाऱ्या काळात पेट्रोलचे भाव कमी होतील. ते वाढणारच आहेत. हो, वाढ तर झालेलीच आहे. गेल्या काही दिवस आपण बघतोच आहे की वाढ कंटिन्यू चाललेलीच आहे. आणि आता पण 120, मी आज सरप्राईज झालो सकाळी बघता की जे कालपर्यंत 103 झालं आहे. हो, कालपर्यंत 108 107 160 108 जे 112 होतं स्पीड, जे आता 120 झालेलं आहे. पहले 109 समथिंग था, फिर 110, अभी 11, 12, अभी 15.60 कुछ हुआ समथिंग. आज मैं देख रही हूँ फिर से रेट बढ़ गया. अभी कल देखोगे फिर रेट बढ़ेगा. ऐसे थोड़ी ना चलेगा भाई. हम लोग जॉब करने वाले लोग हैं, डेली आना जाना करना पड़ता है. कैसे करेंगे? हाउ दिस पॉसिबल? गवर्नमेंट क्या कर रही है समझ नहीं आ रहा है मुझे. आप लोग ये रेट बढ़ा के ये कर रहे हो. अरे भाई और किसी चीज पे ध्यान दो ना. ये पेट्रोल का रेट बढ़ाओगे तो हम लोग कैसे आना जाना करेंगे? क्या बोलूं, ये दिमाग खराब हो रहा डेली डेली. कल तो 12 रुपीज था, 112 था, अभी एकदम 3 रुपए बढ़ गए. परसों 4 दिन में 4 रुपए बढ़ा, आज एक दिन में 3 रुपए बढ़ गया. ये दिमाग खराब होता. अभी बाइक ही छोड़ देता हूँ, साइकिल में जाता हूँ ऑफिस को, साइकिल में आता हूँ. वही अच्छा काम है. ये ईरान से जो आने में वो प्रॉब्लम हो रहा ना, उसकी वजह से रेट बढ़ रहा. इसमें गवर्नमेंट का कुछ भी नहीं रहेगा, मेरा जहाँ तक ख्याल है. जो रेट बढ़ रहा है अभी, हमारे मोदी जी बोले ना अभी फ्यूल का खर्चा कम करो, बिना वजह का यूज मत करो बोल के, वो सब चीजों को ध्यान रखते हुए करना चाहिए.